अरे मॅडम दिसन चालल्यात आणखी जरा धार मारून चला. अबे कुठचे आहे तू? मी प्रॉपर नगरची आहे, पण आई बाबा जॉबला इंदापूरला असल्यामुळे मी इंदापूरला राहते. तू? मी यवतमाळची. यवतमाळ कुठं आलं? नागपूर, विदर्भ. अरे तू तर लय लांबून आली आहेस राव. एका डोक्यावरून दुसऱ्या डोक्यावर आल्या. एवढा लांबून कसं काय? नंबर लागला. नीटला किती मार्क्स होते? कमीच होते बरं का. ठीक ठाक. बर हॉस्टेलला राहणार आहेस की नाही बाहेर? बाबा हॉस्टेलला, मला इकडलं काही फारसं माहित नाही काय बरं आहे हॉस्टेललाच राहिलेलं. हॉस्टेलला कसं जरा सेफ वगैरे असते आणि इकडचं माहित नाही ना तुम्हाला. पोरं आले तुम्ही मस्त. ते 70-30 कॅन्सल झाल्यामुळे सगळ्या महाराष्ट्रातून इकडून तिकडून सगळे समोरच आले. आणि ते एकटं दिसलेलं आहे बसलेलं. कोण आहे ते गायबान? बोलवा त्याला इकडे. अय तुला नाही, तो ना दोघं नाही, पुढे त्याला बोलू की. ए इकडे मागे वया पुस्तक घेऊन येत. तू जरा बाजूला बस, त्याला बस. की बस की इकडून बस इथं बस. मला जरा काय कुठला भाऊ एकटाच बसला असतो ना असं. बॅग बिग आणायची नसते, अशी एक वही घेऊन यायची असती. कुठं बॅग बिग घेऊन आला साईड? कुठला आहे भाऊ तू? भोसरीचा भाऊ तर कुठला? पुण्याजवळची होय. बरं घड्याळ भारी घालून आलाय भाऊ, एकदम नंबर 1. साधा आहे होय, तरी चांगलं दिसायला की रे. एवढं लाजत गिजत जाऊ नको रे. असं ताट बसत जा. एवढं घ्यायचं नाही. इथं भिल्यावर जमत नसते. निवांत राहायचं असते माणसं. पुढे बघा. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग स्टुडंट, सिट डाऊन. धन्यवाद मॅडम. आज तुमचा पहिला दिवस आहे कॉलेजचा. कसं वाटलं तुम्हाला कॉलेज? एकदम भारी. त्यापैकी स्टुडंट्स आलेत. आज आपण तुमचा इंट्रो घेऊयात. तुम्ही तुमचं नाव, कुठून आलात आणि नीटचे मार्क्स मला सांगा. चालेल? हो. तू सांग पहिल्यांदा. नाव सानुजा तनपुरे, गाव नगर, आणि मला नीटला मार्क्स होते 352. ओके, सिट डाऊन. नेक्स्ट स्टुडंट. माझं नाव प्रतीक्षा कुंभेकर, मी यवतमाळवरून आली आणि मला नीट मध्ये मार्क्स होते 382. सिट डाऊन. नेक्स्ट स्टुडंट. माझं नाव मुक्ताई क्षीरसागर, मी लातूरचे आहे आणि मला 382 मार्क्स. ओके, सिट डाऊन. नेक्स्ट. माझं नाव ऋतुजा, मी सोलापूरवरून आले आणि मला नीटला 410 होते. मायसेल्फ तेजस्विनी उत्कर्ष कवडे फ्रॉम आटपाडी आणि मला नीट मध्ये 390 मार्क्स. ओके, नेक्स्ट स्टुडंट. Myself, belongs to Pandharpur. I got 380 marks. ओके, सिट डाऊन. माझं नाव प्राजक्ता सचिन डोपे, मी बारामतीची आहे आणि मला मार्क्स किती आहेत? मार्क्स सांग की. एक्झाम दिलीस की नाही? हो मॅम दिली, पण मी मॅनेजमेंटचं ऍडमिशन आहे माझं. ओके. आज आपल्याला 3 गोष्टी डिसाईड करायच्यात: CR, LR आणि बॅचचं नाव. कोणाची इच्छा आहे का CR LR होण्याची? कोणाची इच्छा नाही तर मग आपण मार्क्स वरून डिसाईड करूयात CR LR. गौरव पवार, तुला सगळ्यात जास्त मार्क्स आहेत 460. तू आजपासून क्लासचं CR असशील. तुला काही प्रॉब्लेम आहे? नाही मॅम. ठीक आहे, मग आजपासून आपल्या क्लासचं CR असेल गौरव पवार. CR तर डिसाईड झाला, आता आपण LR डिसाईड करूयात. आरती मस्के कोण आहे? मॅम मी आरती मस्के. आरती, तुला गर्ल्स मध्ये सर्वात जास्त मार्क्स आहेत, तर तुला LR होण्याची इच्छा आहे का? मॅम चालेल. तर आजपासून आपल्या क्लासचे LR आरती असेल. आता फक्त राहिलं ते म्हणजे आपल्या बॅचचं नाव काय असेल, तर ते तुम्ही उद्या मला डिस्कस करून सांगा. थँक्यू.
बसू का? अबे बस ना. सर बोल बसतो मी. माझं नाव प्रणव आहे. कुठलं आहे तुम्ही? हा काय मेसचं खाता हे खा. मला ते बघू बी वाटून चालले. अरे मेसचं का पैसे भरले? अरे नाही पैसे वगैरे काय नाही बाबा. तब्येत बिघडायची त्याने. हे खाऊन हे काय एक सगळे. पण ते पण बाहेरचं आहे ना, तरी पण अरे नाही बिघडत नाही. तुझं नाव काय म्हणली? माझी प्रतीक्षा. हा तुझं तुझं तर माहितच आहे भाऊ. आपण भेटलो एका बेंचमेंट आहेत आपण. तुझं नाव काय आम्हाला नाही माहिती. काय का टेस्ट वगैरे सांगते? गौरव पवार. CRA झालाय तो आपल्या बॅचचा आता. पुण्याजवळची भोसरी बरं. मग जोड कसं काय पुण्यावरून येते? नॉनव्हेज खात नाही का तुम्ही? व्हेज घेतले? पहिला दिवस आहे रे, काय खाऊ म्हणून थोडस. घ्या हे पण घ्या. चांगलं आहे का? ठीक घ्या चहा. थँक्यू. बरं झालं अगं, कॉलेजच्या एवढ्या जवळ आपल्याला चहा घ्यायला रोज यायला होतं. हो मस्त आहे. डेली येण्यासाठी चांगलं आहे. तर हॉटेल पण आहे जवळ कॉलेजच्या. येऊ शकतो. हो पण उद्या सकाळी येऊया का नाश्त्याला? हो चालतं येऊ. मी ऐकलं इथं वडापाव छान मिळतो. हा का? चालतं येऊ की. अगं ते सकाळी बघितलं त्या दोघांना आपल्याच क्लासमधले. हा आपल्याच क्लासमधले दिसते. अगं याचं नाव मी बी आविष्कार आहे. मी ऐकलंय सकाळी. आपल्याला सकाळीच बघितल्यासारखं वाटतं. हो क्लासमध्ये बघितले. ए आविष्कार. बस आविष्कार आहेत ना? हा आविष्कारच. काही बघितलं नाही. म्हणजे बघितलंय रे सकाळी. नाव माहिती. नाव काय तुझं? माझं नाव आदित्य. कुठलं आहेस तू? मी इस्लामपूर. अपडाऊन होतो. अच्छा बरं. चांगले अजून 1-2 जण आहेत त्या क्लासमध्ये मी ऐकलं. होतील ओळख. तुमच्या मुलांमध्ये काय झालं होतं का डिस्कशन? बॅचचं नाव काय ठेवायचं? हा काहीतरी डिस्कशन झालं होतं. 2-3 नावं ठरली आहेत. बिलिव्हर्स, टायटन्स, स्वराज्य, शौर्य अशी आली आहेत नावं. आता बघूया त्यात काय होते. हा नाव तर छान डिसाईड केले. हो नावं आहेत चांगली. पण आता त्यात कुठलं ठरवायचं? हो सगळ्यांना विचारून सगळ्या बॅचचं काय असेल ते ग्रुपवर बहुतेक टाका. वोटिंग करूनच हे होईल मला तर वाटतं. तू येणार आणि CR ठरवून तुम्ही 1-2 दिवसात आपण पोल टाकला तर होऊन जाईल ते पोल व्हॉट्सअप ग्रुपवर आपल्या. मी बघते CR ला जरा रात्री वगैरे मी विचारते, त्याच्यासोबत डिस्कस करते. मग आपण बघूया काय करायचंय काय नाही. चालतंय. 2-3 नाव ह्यांनी डिसाईड केलेत ना, त्यासाठी मी त्याला पोल टाकायला लावते ग्रुपवर किंवा मग मी टाकते आणि ज्याला जास्त वोट्स येतील ते नाव आपण फायनल करू. ठीक आहे चालतंय. चालतंय. जाऊया का? हो चालतंय जाऊया मग आता काय. गुड मॉर्निंग एव्हरीवन. सिट डाऊन. थँक्यू मॅम. आज आपल्याला तुमच्या बॅचचं नाव डिसाईड करायचं होतं. काय ठरवलं तुम्ही सर्वांनी? CRLR उभं राहावा सांगा. मॅम आम्ही ग्रुपवरती पोल टाकला होता. त्या पोल मध्ये 4-5 नावांचं सजेशन आलं होतं. ओके.
मग त्याच्यामध्ये पायोनियर्स, टायटन्स, बिलिव्हर्स आणि स्वराज्य अशी नावं होती. त्याच्यामध्ये स्वराज्य नावाला सर्वात जास्त वोट्स पडले. अच्छा, तुम्हाला सर्वांना चालेल तुमच्या बॅचचं नाव स्वराज्य ठेवलं तर? चालेल, मग तुमच्या बॅचचं नाव पण स्वराज्य ठेवूयात. ठीक आहे, बसा खाली. चला मग आपण आपला आजचा नवीन टॉपिक चालू करूयात, वातदोष. त्याच्यामध्ये आपण वाताचे गुण, कार्य, क्षय, वृद्धी हे सगळं बघणार आहोत. सगळ्यांनी नोट्स लिहून घ्यायचे. भाऊ इकडे कशाला जायचं? अरे आपण कॉलेजला आलो, कॉलेज काय कुठे माहित आपल्याला घेतो. जेवढं लवकर माहित पडत तेवढं तुला महत्वाचं असते कॉलेजमध्ये. इकडे पाऊस पण जास्त असतो आणि हिरवळ पण जास्त असते. आमच्याकडे पण हिरवळ आहे बरं का. तुमच्या इकडे पाऊस पण नाही आणि हिरवळ पण. ओय, दुष्काळ भाग म्हटला जातो फक्त, आहे नाही दुष्काळ. इकडे लातूर सारखं टँकरने पाणी पाठवा. अरे हे काय आळूचं पान आहे काय? नाही रे, कमळे. अरे कमळ नाहीये, वॉटर लिली आहे. कमळासारखं दिसतंय पण ते कमळ नाही रे. अरे वॉटर लिली, ते कमळ असं नसतं. हो कमळ आणि वॉटर लिली मध्ये फरक काय? असतो, अरे फरक आहे त्यामध्ये. कमळ असं नसतंच. नाही नाही, कमळ बघितलं नाही पण वॉटर लिली बघून घ्या. वॉटर लिली अशी असते. हा, आळूची पानं बिन असे नसतात, वेगळे असतात. अरे ही आळूची पाणी म्हणजे काय बे? आळूची पानं माहित नाही तुला? अरे ते नाही का, ते त्या पानावरती बेसन लावून काहीतरी आळूच्या वड्या बनवतात बघ. अच्छा, चमकुराची पानं. हा, चमकुराचे पानं म्हणतात का आमच्या इकडे तुमच्याकडे? याला चमकुराची पानं म्हणतात. यायला लागतं वाटतं मग तुमच्याकडे. अरे ये कधी पण या. वरती आहेत वाटतं बरेच. अरे हे काय आहे? अगं ते बघून गजगे आपण लहानपणी खेळत होतो तेच आहेत ना? अगं आमच्याकडे वरती पण बरेच आहेत वाटतं. हो, त्या ह्याच्यामधून हेच वाटतं. हो हो, त्या असे खेळतात ते का? आम्ही पण खेळायचो आपण लहानपणी. न्यायचं का हॉस्टेल वरती? हॅलो, करतो ना 10 मिनिटात फोन तुला. कामात आहे जरा. मिडल बॉर्डर अय मॉडेल, काय सिनियराला कळतं का ना तुम्हाला? काय मी कोण आहे माहिती आहे काय? अरे बसलाय काय, उभं राहायची अक्कल आहे का तुम्हाला? सॉरी सर. मॅनर्स ना तुम्हाला काय शिकवलंय का नाही? काय मोठं सर्जन एखादे आले असं बसून राहणार त्यांच्या समोर? काय करायला लागलाय?
काय वाचताय तुम्ही? बस काय चाललंय तुमचं? अनाटॉमी. तुम्ही कशाचा अभ्यास करताय? अनाटॉमीचं. सगळे अनाटॉमी. तुझा रे फिजिओ चालू आहे काय? श्लोक येतात का फिजिओचे? अनाटॉमी श्लोक ठीक ठीक ठाक आहे. किती येते श्लोक? 5 श्लोक म्हणून दाखव बर. नुसता टाइमपास करत फिरताय इकडे, बगलताव खाली बोंबलत फिरताय तुम्ही, आणि अभ्यास करायला सांगितलं अभ्यासाचं नाही काय. तुम्हाला श्लोक विचारला परत जाणार रॅगिंगच्या नावाखाली. श्लोक म्हणून दाखव चल. 5 श्लोक म्हणे अनाटॉमीचे. गर्भाचं म्हण, मासन मासिक गर्भवृद्धी म्हण. अरे शांत काय बोला की आता. तू बोल रे. क्रियाचे श्लोक म्हण चल. सारथ्याचे श्लोक येतात काय? घरी काय सांगताय, इथं काय करताय? पटतंय का तुम्हाला? दर सिनियरला काय बोलावं, काय त्याची मॅनर्स नाही, अभ्यासात काय नाही. कशाला आलाय कॉलेजला? एकानं हात दर बांधले ते, एकानं हात खाली सोडल्या ते. अरे आम्ही ते माहेश्वरी सूत्र रोज काय होणं लहान लेकरासारखे म्हणायचं. कोण आहे? जाऊ दे. ते संस्कृतचे शब्द अहम आवा वय मला कोण आहे ते? आवाज ऐकू येत नाही दरवाजावाल्याला? बसले काय? सिनियर आले दिसत नाही तुला? नाव काय तुमचे? तुझं काय नाव? आवाज ऐकू आला नाही दरवाजावाल्याला आता? सॉरी मॅम. सॉरी मॅम काय? आवाज आला का नाही? कोणे कोणे मी मूर्ख आहे का बाहेर थांबली एवढा दरवाजा वाजवायला? नाव काय तुझं? कुठली आहे तू? जर्नल आहेत उद्या सकाळपर्यंत मला शार्प 9 वाजता कंप्लीट पाहिजे. विथ डायग्राम विथ इंडेक्स एव्हरीथिंग. मला सगळं कंप्लीट पाहिजे. समजलं का? तुझं नाव काय? आरती. आरती आवाज नाही ऐकू आला? सिनियर आली आहे, बसलाय तुम्ही, काय चाललंय हे? असंच करता का सगळ्या सिनियर्सला तुम्ही? उद्या सकाळपर्यंत मला सगळं कंप्लीट पाहिजे. समजलं का? आणि जरा ऐकत जावा. अरे आज संडे आहे, संडेचा फिरायचा काय प्लॅन करायचा का? होय जाऊ. आणि रात्री जेवण घेऊ तिकडून. मेस बी बंद आहे ना रविवार. हा ना. चला हे तर आपलेच बॅचमेट्स आहेत, त्यांना विचारू काही लोकेशन सापडत आहे का? चला विचारतो. हे तुम्हाला माहितीये का काय काय फिरायला इथे? अरे हे तर प्रॉपरच आहे, घ्यायला माहित असणार सगळं. हे सांगेल की आपल्याला. आहेत खूप ठिकाणी फिरायला. भैया आहे, दत्त टेकडे आहे, मल्लिकार्जुन आहे. जाऊ मग आज आपण कुठतरी. अरे आपला आता इंटरनलचा शेड्यूल पडेल ग्रुपवर, जवळ आले इंटरनल. आपला काही अभ्यास पण नाही अजून. अरे तुमचा तर अभ्यास नाही, आमचे तर आम्हाला तर विषय बी माहित नाही आणखीन कोणते. हो का? आता जाऊ अभ्यासाला. अरे बाबा चला, जरा पहिले 4-5 पदार्थ खाऊ, नंतर पदार्थ विज्ञानच्या अभ्यासाला लागू. चला. काय पदार्थ खातो? टाइम टेबल लागलाय का? हो वाटतं. सुनाता बोलत काय लागलंय नोटीस बोर्ड झालं पंचकर्मामध्ये कोणते 5 कर्म येतात माहिती आहे? त्याच्यामध्ये तुम्ही बस्ती ऐकला असेल मित्रांनो. ही बस्ती वातदोषाची विकृती दूर करण्यासाठी वापरतात. वातदोषाला शरीरातून बाहेर काढून टाकण्यासाठी, शोधन करण्यासाठी आपण ही बस्ती वापरत असतो. तुम्हाला सांगण्यात काय अर्थ नाही, तेच खायचं तुम्हाला नंतर. बस्तीमध्ये एक छोटासा रबरी पाईप असतो. अरे आयुर्वेदा मराठी नावाचं युट्यूब चॅनल आहे, त्याच्यावर लेक्चर असतात आपल्यासाठी. त्यांचं ऍप पण आहे,
त्याच्यावर पेड कोर्सेस पण आहेत त्यांचे. पण मी सध्या आता युट्यूबलाच बघतो. बरं बरं जाऊ दे. चल आता हे बघू नंतर आपण. जरा लेट होतो दुपारी चहा घेऊन जा. चला ठेव दे. चल घाल चप्पल. चल बघू. मी आज स्कॅप्युला केलाय, अभ्यास केलाय. आज आपण स्कॅप्युला डिस्कस करू. मी सांगते तुम्हाला. मी ऐका. हो. हा बोन आहे ना स्कॅप्युला, हा लेफ्ट साइडचा आहे. नेम ऑफ बोन स्कॅप्युला असं सांगायचंय. आयुर्वेदिक नेम अंसफलक असते. आणि पोझिशन मध्ये 1+1 म्हणजे दोन्ही साईडला असतो, राईट लेफ्ट बॉडीमध्ये. ओके. आणि पोस्टेरियर साईडला प्रेझेंट असतो बॉडीमध्ये. अबे ते तिनं सांगितलं काय, मी एवढं मन लावून ऐकलं तरी काहीच कळालं नाही. कोणती प्रोसेस अँगल वगैरे काहीच कळालं नाही बाबा. अरे ते सोड, हे असलं करू नको. हे बघ असले बोन कर. परीक्षेला द्यायचे आहेत काय? हा हेच येणार आहे पेपर. हे पडल नाही तर फिमर पडल. बरं म्हणजे दोन्ही सारखेच आहेत ना ते? हा दोन्ही लॉंग बोन आहेत. लॉंग बोन मधलं एक दोन्ही कर, दोन्ही पैकीच एक पडणार आहे. बस मग ते दोन्हीच करू आपण. हा दोनच कर. आणि याचं काही टेन्शन नाहीये. 3च हे करायचं. फक्त अपर एंड, लोअर एंड आणि शार्प तेवढं कर. तेवढंच लिहायचं पेपरला. बाकी टेन्शनच नाही. तेवढ्यात होऊन जाईल. तेवढ्यात होते ना मग. वरचा आहे ना तो अप्पर एंड, हा जो खालचा पार्ट आहे तो लोअर एंड, आणि हा जो मधला पार्ट शाफ्ट. रोल नंबर 1 आणि 2 कोण आहे? आतमध्ये या. येस कम इन. सिट डाउन. रोल नंबर 1 कोण आहे आणि 2 कोण आहे? मॅम माझा रोल नंबर 1. रोल नंबर 2. ओके. वाचलेत ना वायवासाठी? हो वाचलंय. ठीक आहे. तू हा बोन आयडेंटिफाय कर. मॅम दिस इज अ फिमर. ओके. एक्सप्लेन कर फिमर. अप्पर एंड, शाफ्ट आणि लोअर एंड. अप्पर एंड मध्ये पार्ट्स हेड, ग्रेटर ट्रोकॅन्टर, लेसर ट्रोकॅन्टर. आणि शाफ्ट मध्ये बॉर्डर, अँटेरियर, पोस्टेरियर. ती अँटेरियर बॉर्डर आहे? नाही मॅडम, ती पोस्टेरियर आहे, ही अँटेरियर. नक्की? आणि कन्फ्युज होतोय त्याला. वाचलं होतात ना तुम्ही? सॉरी. ठीक आहे. तू हा बोन आयडेंटिफाय कर आणि एक्सप्लेन कर. मॅम हा एक क्लॅविकल आहे. हे अँटेरियर, पोस्टेरियर एंड आणि हे मिडल पार्ट. कोणत्या साईडचा आहे तो बोन? बॉर्डर्स पण सांगता येत नाही, साईड डिटर्मिनेशन पण येत नाही. काय वाचलेत तुम्ही? सॉरी मॅम, वाचले पण लक्षात नाही. पुन्हा यायचं शेवटी. आत्ता वाचायला जावा. सगळ्यांचं झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला क्वेश्चन्स विचारणार. येतो मॅम.
काय नाही विचारलं तुम्हाला? काही पण विचारतात ते मॅडम. बोन्स विचारले, त्यानंतर परत श्लोकाच विचारले, खूप काही काही विचारतात. ते सगळं करून जा आणि नाही आले की परत पाठवलंय. आम्हाला तर परत या म्हणलं. खूप स्ट्रिक्ट आहे. खूप टेन्शन आलंय. नाही खूप असू दे, वाचून जावा सगळं. नाही काही येस कमेंट. सिट डाऊन. रोल नंबर सांगा मला दोघांचे. रोल नंबर 3. रोल नंबर 4 ओके. श्लोक केलेत तुम्ही? थोडे थोडे झाले. ओके. तू शरीरचा श्लोक सांग मला. तत्र शरीरं नाम चेतनाधिष्ठानभूतं पंचम महाभूत विकार समुदायात्मकं समयोगवाही. ठीक आहे. तू प्रत्यक्ष ज्ञानचं सांग. प्रत्यक्षतो हि यदृष्टम शास्त्रदुष्टम च यद भवेत् समासतस्तदुभयं भूयो ज्ञान विवर्धिनम्. ओके. ठीक आहे. काय काय रीड केलंय तुम्ही वायवासाठी? ह्याच्यामधले सगळे बोन्स आयडेंटिफाय करू शकता? बऱ्यापैकी मॅम. ओके. तुम्हाला ह्या बोनची मसल अटॅचमेंट सांग. वाचलेत ना? वाचलेलं पण आता आठवत नाहीये. बरं ठीक आहे. तो कोणत्या साईडचा आहे ते सांग. तू अस्थिंचे प्रकार सांग. मॅम अस्थिंचे प्रकार 5 असतात. कोणते कोणते? कोणते कोणते नाही मॅम. श्लोक केले तुम्ही दोघींनी? आरती श्लोक सांग तू. हा 2च सांग. शरीरची व्याख्या. तत्र शरीर नाम चेतनाधिष्ठानभूतं पंचमहाभूत विकार समुदायात्मकं समयोगवाही. नंतर गर्भ व्याख्या. शुक्र शोणित जीव संयोगे तू खलु गर्भ संज्ञा. श्लोक पण व्यवस्थित केलेले नाहीयेत. रोज श्लोका चॅटिंग घेतो आपण डिपार्टमेंट मध्ये, तेव्हा गप्पा मारत असता तुम्ही सगळे. तुम्हाला अस्थिची निरुक्ती सांग. अस्यति इति अस्ति. अस्थिची निरुक्ती आहे. आणि अस्थि संख्या सांग चरकानुसार सुश्रुतानुसार. अस्थिंची संख्या घाबरू नकोस, अभ्यास केलास ना तू. सांग मग. चरकांनी किती संख्या सांगितली, सुश्रुतांनी किती सांगितली? मॅम कमेंट कमेंट. Sit down. साठे ना तू? फार गोंधळ करत असता तुम्ही क्लासमध्ये. आपल्याचे बटन्स कोण लावणार? वायवा चालू आहे इथं. सॉरी. आज बघू किती सांगताय वायवा मध्ये उत्तर. ह्याच्यातलं कोणताही बोन सांगतो. हे सांगू. हे मॅम हे इथला फिमर बोन आहे. फिमर त्याला मीन्स हे 3 पार्ट असतात मेन. हे नाही मॅम सॉरी. हे हे अपर एंड, हे जे ते लोअर एंड आणि ही शाफ्ट. बाकी एवढंच वाचलं. एवढंच वाचलंय? ते पुस्तकात ते मेन पाहिलं तेवढंच वाचलं. बाकीचा स्टडी कोण करणार? करतो मॅम. गोंधळ करण्यापेक्षा स्टडी करायचा. सॉरी मॅम, करतो नेक्स्ट टाइम. कोष्ट असे ह्यांची संख्या तरी सांगता येईल? नाही मॅम सॉरी.
आठवण चालली. असाच अभ्यास होणार असेल तर अवघड आहे पास होणं. तर मग करतो मॅम, पुढच्या टर्मला करतो मॅम पक्का. जा तू, काही वाचलेलं नाहीयेस तू. सॉरी मॅम. आज असेल की जाऊ कुठं फिरायला? चला की जाऊ. कुठं जायचं? टेकडी पाहिजे की पाणी पाहिजे? चला पाण्याचं. जिगरी यारी सारी ही कॉलेजची दुनिया लई भारी. दोस्त मित्र जिगरी यारी सारी ही कॉलेजची दुनिया लई भारी. जिगरी यारी सारी ही कॉलेजची दुनिया लई भारी. दोस्त मित्र जिगरी यारी सारी ही कॉलेजची दुनिया लई भारी. आयुर्वेदचं ज्ञान घेतोय, वात पित्त कफ म्हणजे आपल्या शरीराचं संयोजन. सकाळी उठून तपासतो नाडीची लय, शरीराचं संतुलन शुद्ध आणि सजीव. वाताची गती, शरीरात वारा, पित्ताचं ताप, कफाची ठणक आहे जरा. वात म्हणजे ऊर्जा, गतीच्या वाता, लोग येईल कधी जर संतुलन छान तडका. पित्तात आहे उष्णतेचा जोर, कफात आराम शांततेचा सहारा. असं समजून विचार लावाता, पित्त कपच्या ठेका, संतुलन ठेवलं तर शरीर तरल परफेक्ट. शिवाय आहार आणि जीवनशैलीची सुद्धा कामगिरी, आयुर्वेदाचं मंद राहा फिट, राहा हसरी. वात असेल शुद्ध, बघा किती शांत, पित्ताच्या तेजाने शरीर होईल प्रसन्न. कफाची ताकद, स्नायूंचा भरपूर, आयुर्वेद हा मार्ग करतो सगळं सुरक्षित. रात्रीचे योग, स्नानाने शुद्धी, पंचकर्म करतून अंगावर ज्या सुहानी हवं. आहार असावा हलका, पाणी प्यायला पुरे, आयुर्वेदाने बघ शरीर होईल निरोगी, दूषित राहणार नाही कुठे. कावाता पित्त टूफचा ट्रेका, संतुलन केवळ तर शरीर ट्रेल परफेक्ट. शिवाय आहार आणि जीवनशैलीची सुद्धा कामगिरी, आयुर्वेदाचं मंद राहा फिट, राहा हसरी. वात पित्त कफ या दोषांच्या छत्रात संतुलन साधलं तर शरीर होईल एकदम स्मार्ट. रोगावर मात करू काळजी, ज्या तुमच्या शरीरात
आता सांग